नमस्कार. रक्ताभिसरण संस्था हा पहिला टॉपिक आपला संपूर्णपणे शिकवून झालेला आहे. ज्या मुलांनी हा टॉपिक बघितलेला नाहीये त्यांनी आत्ताच एक्सलन्स एमपीएससी योगेश शेलार हे ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाउनलोड करा आणि तुम्ही ऍपला ऍडमिशन जरी घेतलेलं नसेल तरी पहिला टॉपिक जो आहे रक्ताभिसरण संस्था तो सर्वांसाठी मोफत आहे. तुम्ही सर्वजण तो टॉपिक मोफत बघू शकता. त्याच्यानंतर पहिली टेस्ट सुद्धा मोफत आहे. ती टेस्ट तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये सोडवायची आहे जेणेकरून तुम्हाला किती चुकले किती बरोबर आले तुम्हाला ते ऍप मध्ये कळणार आहे. तुम्ही ऍप मध्ये जी टेस्ट सोडवणार आहे तीच पीडीएफ मी इथं ओपन केलेली आहे. आता ही पीडीएफ जी आहे टार्गेट पोलीस भरती 2024 या टेलिग्राम चॅनलवरती मी ही पीडीएफ फॉरवर्ड केलेली आहे. ही पीडीएफ जी आहे ती पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि प्रिंट आउट मारून समोर ठेवायची. मी आत्ता जे एक्सप्लेनेशन करणार आहे ना हे एक्सप्लेनेशन बघत असताना ही पीडीएफ तुमच्या समोर असली पाहिजे जेणेकरून मी जे काय स्पष्टीकरण सांगणार आहे ते स्पष्टीकरण तुम्हाला तिथं लिहिता येईल. आता कुठलाच वेळ घालवत नाही. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे त्यामुळे व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका किंवा 2 गटात व्हिडिओ ऐका. मला माहित नाही किती वेळापर्यंत जाईल व्हिडिओ, पण जेवढा काय व्हिडिओ येईल अर्धा व्हिडिओ आत्ता बघा आणि अर्धा व्हिडिओ लगेच 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन त्याच्यानंतर परत एकदा बघा. आता पहिला प्रश्न, रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर काय? विल्यम हार्वे यांनी लावला. कोणी लावलेला आहे? विल्यम हार्वे. रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावलेला आहे? विल्यम हार्वे. बरं, कशावरती लावला होता त्यांनी? तर जिवंत सापावरती प्रयोग करून त्यांनी हा शोध लावला होता. आता बाकीच्या ऑप्शनच्या समोर तुम्हाला मी इथं जे लिहित आहे ते तसं तुम्हाला लिहायचं आहे. क्रिश्चियन बार्नार्ड यांनी काय केलं होतं? ओपन हार्ट सर्जरी. पहिली ओपन हार्ट सर्जरी म्हणजेच काय? हृदय प्रत्यारोपण. पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? हृदय प्रत्यारोपण कोणी केलेले? तर क्रिश्चियन बार्नार्ड यांनी केले. वेणुगोपाल यांनी काय केलेलं आहे? तर भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण केले. भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण. भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केलेले? वेणुगोपाल यांनी केलेले. आता विल्यम कॉल्फ यांनी काय केलेलं होतं? तर ईसीजी मशीनचा शोध लावला होता. ईसीजी मशीनचा शोध लावलेला आहे. या अशा प्रकारे आपल्याला एक्सप्लेनेशन तुम्हाला तुमच्या प्रिंटआउट वरती लिहायचं आहे. मी फक्त इथं लिहून दाखवलं. आता मी सांगणार आहे फक्त पुढच्या टॉपिक म्हणजे दुसऱ्या प्रश्नापासून. मी आता परत लिहित नाही बसणार. व्हिडिओचा लेंथ खूप वाढेल. तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि लिहित जायचे. आता दुसरा प्रश्न, शरीरातील सर्व अशुद्ध रक्त हृदयाला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी कोणती? म्हणजे शरीराकडून हृदयाकडे कुठली रक्तवाहिनी घेऊन राहते रक्त? तर महाशीर ही रक्तवाहिनी घेऊन येते. महाशीर. आणि हृदयाकडून शरीराकडे कोण घेऊन जाते? हृदयाकडून शरीराकडे महाधमनी. हृदयाकडून शरीराकडे म्हटलं तर काय? महाधमनी. मग तुम्ही इथं काय लिहिताल? हृदयाकडून शरीराकडे. बस एवढंच लिहायचं इथं. आता वरीलपैकी दोन्ही हे काय नाहीये, यापैकी नाही हे पण काय नाही. महाशीर हे त्याचं उत्तर असणार आहे. तिसरा प्रश्न बघूयात आपण. हृदयावरील आवरणास काय म्हणतात? परिकास्थीय बनवलेलं ऑप्शन आहे. अस्थि आच्छादन बनवलेलं ऑप्शन आहे. आणि उत्तर काय आपलं मग? परिहृदय पटल हे त्याचं उत्तर आहे. हृदयावरती एक आवरण असतं, त्या आवरणाला काय म्हणतात? परिहृदय पटल असं म्हणतात. ठीक आहे. चौथा प्रश्न, आता जमिनीवरील राहणाऱ्या प्राण्यांपैकी सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे असते? जमिनीवर राहणारे प्राणी त्यापैकी सर्वात मोठं हृदय कोणाचं असतं? तर जिराफाचं असतं. कोणाचं असणार आहे? जिराफ या प्राण्याचं असतं. जिराफ. हत्ती, गेंडा, वाघ यांचं काय संबंध नाहीये. बनवलेले ऑप्शन आहेत त्यांचा काय संबंध नाही. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघा. आता हृदयाचे मुख्य कार्य कोणते? आता इथं मी प्रत्येक पॉइंटला एक पॉइंट लिहितो बघा. हृदयाचे मुख्य कार्य कोणते? शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे हे हृदयाचं कार्य आहे. शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे हे हृदयाचं कार्य आहे. आता बाकीचे ऑप्शन खूप महत्वाचे आहेत. त्याच्यासमोर पण एक पॉइंट लिहून घेऊयात आपण. शुद्ध रक्त शुद्ध करणे हे कुणाचं कार्य? फुफ्फुसाचं कार्य. फुफ्फुसाचं कार्य. त्याच्यानंतर रक्त फिल्टर करणे हे कुणाचं कार्य? किडनीचं कार्य. किडनी इंग्लिश शब्द आहे हा. त्याला मराठीमध्ये वृक्क असं म्हणतात किंवा मूत्रपिंड. मूत्रपिंड 3 शब्द आहेत. किडनी म्हणा, वृक्क म्हणा, मूत्रपिंड म्हणा, तिघांचा अर्थ काय झाला? एकच झाला. आणि यापैकी नाही याचा काही संबंध नाही. हृदयाचे मुख्य कार्य काय?
शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे, रक्त शुद्ध करणे काय फुफ्फुसाचं कार्य, रक्त फिल्टर करणे किडनी, वृक्क किंवा मूत्रपिंडाचं कार्य आहे. 6वा प्रश्न, एकूण सर्व प्राण्यांमध्ये सर्वात मोठे हृदय कोणाचे असते? एकूण सर्व प्राणी म्हटले, सगळ्या प्राण्यांमध्ये म्हणजे जमिनीवर राहणारे पण आणि पाण्यात राहणारे पण. याचं उत्तर काय? निळा देव मासा. निळा देव माशाचे हृदय सर्वात मोठे असते. मी मागं एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा की त्या निळा देव माशाचं उंची जी आहे म्हणजे त्या हृदयाची उंची जी आहे ती 6 फूट असते. माझी उंची जी आहे ती 6 फूट आहे. म्हणजे माझ्या उंचीच्या एवढं त्या निळा देव माशाचं फक्त हृदय असतं. म्हणजे निळा देव मासा त्याचं उत्तर आहे बघा. ठीक आहे. हत्ती, जिराफ, वाघ यांचा काही संबंध नाहीये. जिराफला 1 पॉइंट लिहू शकतो फक्त आपण. काय लिहू शकतो इथं? तर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये सर्वात मोठं हृदय. काय लिहू शकतो इथं? जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांमध्ये सर्वात मोठं हृदय. निळा देव मासा हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पेसमेकर हे डॅश डॅश त्रास होणाऱ्या रुग्णांना वापरावे लागते. आता पेसमेकर कुठं बसवतात? म्हणजे हृदयाच्या वरती बसवतात ना ते, म्हणजे हृदया संदर्भात असणारे हृदय. याचं उत्तर काय आहे? हृदय. बरं, बाकीचे ऑप्शन बनवलेले आहेत. फुफ्फुस काय संबंध नाहीये, यकृत काय नाही, मूत्रपिंड काही संबंध नाही. याचा एक्सप्लेनेशन मध्ये पण काय लिहायची गरज नाही. पेसमेकर म्हटलं की हृदय आठवलं पाहिजे, लक्षात ठेवा. हृदय म्हटलं की पेसमेकर. पुढं, मगरीच्या हृदयाला कप्पे किती असतात? मगरीच्या हृदयाला कप्पे किती असतात? तर 4 कप्पे असतात. मगरीच्या हृदयाला कप्पे किती असतात? 4. बर, सरीसृप प्राणी जर बघितले आपण, सरीसृप प्राण्यांच्या हृदयाला कप्पे किती असतात? 3. सरीसृप सरपटणारे प्राणी, साप असेल, मगर, सुसर, कासव हे सरीसृप प्राणी झाले. सरीसृप प्राण्यांच्या हृदयाला कप्पे किती असतात? 3. पण याला अपवाद आहे एक. अपवाद म्हणजेच कोण? मगर. मगरीच्या हृदयाला कप्पे किती असतात? 4. हा पॉइंट इथं लिहायचा आहे. सरीसृपला 3 असतात पण त्याला एक अपवाद आहे. कोण? मगर. मगरीच्या हृदयाला कप्पे किती? 4. ठीक आहे. मानवाच्या हृदयाला कप्पे किती असतात? तर मानवाच्या हृदयाला पण कप्पे किती आहेत? 4च आहेत. मानवी हृदयाला कप्पे किती? 4. वरच्या 2 कप्प्यांना अलिंद म्हणतात, खालच्या 2 कप्प्यांना निलय असे म्हणतात. ठीक आहे. बाकीचा पॉइंट काय बघायची गरज नाहीये. हृदयातून संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी कोणती? आता हृदयातून संपूर्ण शरीराला म्हणजे धमनी शब्द आला पाहिजे इथं. मग कोण येते इथं? महाधमनी. महाधमनी. आणि इथं काय लिहिताल तुम्ही? महाशीर म्हटलं तर संपूर्ण शरीराकडून हृदयाकडे. संपूर्ण शरीराकडून हृदयाकडे म्हटलं तर कोण? महाशीर. आणि महाधमनी म्हटलं तर काय? हृदयाकडून संपूर्ण शरीराकडे. ठीक आहे. पुढचा पॉइंट, झुरळाच्या हृदयाला एकूण कप्पे किती असतात? तर किती कप्पे असतात? 13 कप्पे असतात. बरं, अजून एक महत्वाचा पॉईंट सांगायचा राहिला स्टार्टिंगला. तुम्हाला वाटत असेल की ही टेस्ट 63 प्रश्न का बनवले त्याच्यात, एवढं महत्वाचं आहे काही किंवा एवढं डिटेल विचारतात का? तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, या 63 पैकी जवळपास 50-55 प्रश्न सगळे पोलीस भरतीला विचारलेले. 2011 पासून 2023 पर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका मी वाचून काढल्या. त्यात रक्तभिसरण संस्था या टॉपिक वरती जवळपास 50-55 प्रश्न विचारलेले. ते सगळे प्रश्न मी इथे एकत्र कलेक्ट केलेले. 55 प्रश्न जर विचारलेले असतील ना, तर पुढचे फक्त 8 प्रश्न जे आहेत ते फक्त मी तयार केलेले आहेत मनाने. बाकी सगळे प्रश्न पोलीस भरतीला आलेलेच मी इथं उचललेले आहेत. वेगळं मी काही घेत नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल ही टेस्ट खूप डिटेलमध्ये चाललेली आहे किंवा खूप अवघड आहे, हे असलं काय पोलीस भरतीला विचारत नाही, तर सरळ सरळ चुकीचं आहे तुमचं. हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले आहेत. ठीक आहे. पुढचं पॉइंट, एका रक्तभिसरणात म्हणजे एक ब्लड सर्क्युलेशन जे होतं, ब्लड सर्क्युलेशन रक्त हृदयातून किती वेळा जाते? तर किती वेळा जाते? 2 वेळा जाते. एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये आपण बघितलेले 2 वेळा जाते. म्हणजे आपण परत एकदा बघूयात. शरीर म्हणजे मी हात सांगतो म्हटलं, हातातून रक्त परत हातात आलं, याला म्हणतात एक ब्लड सर्क्युलेशन. आता बघा, रक्त हातातून हृदयात आलं म्हणजे हृदयात पहिल्यांदा आलं, हृदयातून फुफ्फुसात गेलं, फुफ्फुसात रक्त शुद्ध झालं, आणि फुफ्फुसातून रक्त परत कुठं आलं? हृदयात आलं म्हणजे हृदयात दुसऱ्यांदा आलं, आणि हृदयातून हातापर्यंत आलं म्हणजे शरीरापर्यंत आलं. म्हणजे हृदयातून कितव्यांदा गेलं? ते 2 वेळा गेलं. म्हणून एका ब्लड सर्क्युलेशन मध्ये रक्त हृदयातून किती वेळा जातं? 2 वेळा जातं. ठीक आहे. पुढं, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे शोधण्यासाठी कशाचा वापर करतात? सोडियम, निकेल, ऑक्सिजन, हेलियम. तर कशाचा वापर करतात? सोडियमचा वापर करतात. कसा करतात, काय करतात, हे सगळं एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. 14वा प्रश्न बघा आता, मानवी शरीरात रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या रक्तवाहिन्या जर बाहेर काढल्या आणि एक सरळ धागा तयार केला
तर तो धाग्याची लांबी किती भरेल. म्हणजेच मानवी शरीरात डॅश डॅश लांबीच्या रक्तवाहिन्या असतात. तर किती असतात? 97,000 किलोमीटर असतात. हा अंदाज सांगितलेला आहे शास्त्रज्ञांनी फक्त. हा एक्झॅक्ट तेवढाच भरल काही सांगू शकत नाही. पोलीस भरतीला प्रश्न विचारला, आपलं एमपीएससी ला प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेस एमपीएससीने उत्तर काय दिलं? 97,000 किलोमीटर हे उत्तर दिलं. म्हणून पोलीस भरतीला प्रत्येक वेळी उत्तर काय दिलेले? 97,000 किलोमीटर हे उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे तोच आकडा आपल्याला इथं पाठ करायचा. पुढं रक्तवाहिन्यांच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? रक्तवाहिन्यांच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? तर एंजिओलॉजी. काय म्हणतात? एंजिओलॉजी. रक्तवाहिन्यांच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? एंजिओलॉजी. आणि रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया झाली तर काय म्हणतात? एंजिओप्लास्टी. काय म्हणतात? एंजिओप्लास्टी. आता बाकीचे दोन ऑप्शन बघूयात आपण. कार्डिओलॉजी म्हणजेच काय? हृदयाचा अभ्यास. हृदयाचा अभ्यास जो आहे त्याला काय म्हणतात? कार्डिओलॉजी. हिमॅटोलॉजी. हिमॅटोलॉजी म्हणजेच काय? रक्ताचा अभ्यास जो आहे त्याला काय म्हणतात? हिमॅटोलॉजी. हिम म्हणजेच काय? लोह. आणि लोह कुठं असतं? रक्तात असतं. म्हणून काय म्हटलं? हिमॅटोलॉजी. त्या हिम शब्दापासून तयार झालेले बघा, लक्षात ठेवा. हिम म्हणजेच काय? लोह. आणि लोह कुठं असतं? रक्तात. असं लिंक करून ठेवा. हिमॅटोलॉजी म्हणजेच काय? रक्ताचा अभ्यासशास्त्र. कार्डिओलॉजी म्हणजेच काय? हृदयाचा अभ्यासशास्त्र. आणि एंजिओलॉजी म्हणजेच काय? रक्तवाहिन्यांचा अभ्यासशास्त्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबरचा प्रश्न. रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया म्हणजेच एंजिओप्लास्टी झाल्याच्या नंतर कोणती गोळी रुग्णाला सारखी खावी लागते? म्हणजे रोज खावी लागते. क्रोसिन खावी लागते का? क्रोसिन तर तापाची गोळी, थंडी तापची गोळी क्रोसिन. विक्स आपण सर्दी वगैरे ज्यावेळेस होते त्यावेळेस विक्सची गोळी खातो. आणि मेफ्टास्पास म्हणजे पोट दुखीची गोळी आहे. हे मी ऑप्शन तयार केले होते तिन्ही. विक्स, मेफ्टास्पास, क्रोसिन आणि ऍस्पिरिन हे त्याचं उत्तर आहे बघा. काय? ऍस्पिरिन. हा प्रश्न तुम्हाला खूप डिटेल वाटत असेल पण 2023च्या पोलीस भरतीला विचारलेला आहे. रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया झाली ना त्याच्यानंतर तुमच्या घरात चेक करा, कुणाची जर झाली असेल तर ते रक्त पातळ राहावं आणि ती आतली स्प्रिंग जी आहे ती व्यवस्थित कार्य करावी म्हणून कुठली गोळी खायला सांगतात? तर ऍस्पिरिन ही गोळी खावी लागते. तर ऍस्पिरिन हे त्याचं उत्तर आहे. ब्लड प्रेशर जो आहे, सर्वसाधारणतः रक्तदाब किती असतो? ब्लड प्रेशर किती असतो? 120/80. सर्वसाधारण म्हटले निरोगी तुमचा माझा या शरीरामध्ये ब्लड प्रेशर किती असणार आहे? 120/80. आता उच्च रक्तदाबासाठी मी शॉर्टकट काय सांगितला? +20 करायचे म्हणजे 120 मध्ये 20 ऍड केलं तर किती झाले? 140. आणि 80 मध्ये 20 ऍड केलं तर किती झाले? 100. हा काय झाला? उच्च रक्तदाब. म्हणजेच इथं म्हणणार मी उच्च रक्तदाब. आणि निम्न रक्तदाब म्हणजे कमी रक्तदाब कधी म्हणणार आपण? 20 मायनस करायचे म्हणजे 120 मधनं 20 गेले किती राहिले? 100. आणि 80तनं 20 गेले किती राहिले? 60. म्हणजे 100-60 जो आहे तो कमी रक्तदाब झाला. कमी रक्तदाब. उच्च म्हटलं तर 20 प्लस करायचे, कमी म्हटलं तर 20 मायनस करायचे. बस एवढंच लक्षात ठेवायचं. आणि इथं नॉर्मल वाला लक्षात ठेवायचं एक फक्त 120/80. आता पुढचा पॉइंट. सर्वसाधारणतः उच्च रक्तदाब डॅश डॅश असतो. उच्च म्हटलं ना मी 120/80 मध्ये 20 प्लस करायचे फक्त. मग उच्च म्हणजेच कुठला झाला? 140 100. हा काय झाला? 140-100 हा उच्च रक्तदाब झाला. आता 120/80 हा काय आहे? नॉर्मल रक्तदाब. 100-60 हा काय आहे? कमी रक्तदाब. आणि हे फक्त तयार केलं, याचा काही संबंध नाहीये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघू. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ब्लड प्रेशर मोजण्यासाठी इथे एक पट्टा लावतात बघा डॉक्टर, ती नंतर हवा भरतात, फुसफुस, मग ते पारावरती जातो. त्याला काय म्हणतात? स्फिग्मोमॅनोमीटर. काय म्हणतात? स्फिग्मोमॅनोमीटर. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी काय वापरलं जातं? तर स्फिग्मोमॅनोमीटर हे वापरलं जातं. बरं, आता स्फिग्मोमॅनोमीटर, बरं ठीक आहे, तो एकचा पार्ट आपण पुढे बघूया. ईसीजी काय करतं? स्पंदनांचा आलेख. स्पंदन आलेख लिहितो फक्त मी. स्पंदन आलेख चेक करण्यासाठी म्हणजे ते ठोके, हृदयाचे ठोके, असं ते ठोका पडला की ते लगेच कांडी काय होती? ती वर जाते, लाईन जी आहे ती वरती जाते अशी. त्याला काय म्हणतो आपण? ईसीजी. ईसीजीचा शोध कोणी लावला? विल्यम कॉल्फ यांनी लावला. आपण मागाशी बघितलं होतं. पॉलिग्राफ टेस्ट जी आहे ना ती कशाशी संदर्भात आहे? तर खोटे बोलण्याशी संदर्भात आहे. हा पण प्रश्न विचारलेला आहे, तो मी पुढे घेतलेला आहे बघा.
पुढं जगातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोणी केले? संपूर्ण जगात पहिलं हृदय प्रत्यारोपण. हृदय प्रत्यारोपण म्हणजे हृदय काढलं, एक काढलं आणि दुसऱ्याचं त्या व्यक्तीला लावलं, त्याला म्हणतात हृदय प्रत्यारोपण. तर जगात पहिलं कोणी केलेलं आहे? तर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी केलेलं आहे. ख्रिश्चन बर्नार्ड. आता विल्यम हार्वे यांनी काय केलं? रक्ताभिसरणाचा शोध लावला. खाली लिहून ठेवा तुम्ही, रक्ताभिसरणाचा शोध कुणी? विल्यम हार्वे. वेणुगोपाल यांनी काय केलं? भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण. भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण कोण? वेणुगोपाल. आणि विल्यम कॉल्फ काय केलं? ECG चा शोध कोणी लावलेला आहे? विल्यम कॉल्फ. ठीक आहे. पुढे भारतातील पहिलं हृदय प्रत्यारोपण कोणी केले? भारतातील. परत तोच आहे, तर याचं उत्तर काय? वेणुगोपाल. आता परत एक्सप्लेनेशन खाली लिहित बसू नका, फक्त मी एकदा तोंडी रिपीट करतो. विल्यम हार्वे यांनी काय केलं होतं? विल्यम हार्वे यांनी काय केलं? रक्ताभिसरणाचा शोध लावला. जिवंत सापावरती त्यांनी प्रयोग केला होता. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी काय केलेले? वरचा प्रश्न घेतो तो आपण. विल्यम हार्वे यांनी काय केलेले? विल्यम हार्वे यांनी काय केलेले? रक्ताभिसरणाचा शोध लावलेला आहे. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी काय केलेले? जगातील पहिलं हृदय प्रत्यारोपण केलं. वेणुगोपाल यांनी काय केलं? भारतातील पहिलं हृदय प्रत्यारोपण केलं. आणि विल्यम कॉल्फ यांनी काय केलं? ECG चा शोध लावलेला आहे. ठीक आहे. आता परत तोच पॉइंट, ECG चा शोध कोणी लावला? तर कोणी? विल्यम कॉल्फ. बाकीचे ऑप्शन परत तेच दिलेले आहेत मी इथं, त्यामुळे ते परत रिपीट करत नाही आता. ठीक आहे. पुढचा पॉइंट, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी वापरले जाणारे स्टेथोस्कोप याचा शोध कोणी लावला? हृदयाचे ठोके तपासण्यासाठी ते डॉक्टर एक सगळीकडे असा लावतात आणि ते एक कानात हेडफोन असतो असा. इथं चित्र वगैरे आपण ॲनिमेशन्स वगैरे सगळे स्पष्टीकरण व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत बघा. ते स्टेथोस्कोपचा शोध कोणी लावलेला आहे? रेने लेनिक यांनी लावलेला आहे. रेने लेनिक. कुणी? रेने लेनिक. कार्ल लँडस्टायनर जो आहे, कार्ल लँडस्टायनर यांनी कशाचा शोध लावलेला आहे? ABO रक्तगटाचा शोध लावलेला आहे. ABO रक्तगटाचा शोध लावलेला आहे. आणि डिस्कास्टेलो आणि स्टर्ली यांनी AB रक्तगटाचा शोध लावला. डिस्कास्टेलो आणि स्टर्ली या दोघांनी एकत्रित कशाचा शोध लावलेला आहे? तर AB रक्तगटाचा शोध लावलेला आहे. आता पुढचा प्रश्न तोच आहे. ABO रक्तगटाचा शोध कोणी लावलेला? लँडस्टायनर यांनी लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? कार्ल लँडस्टायनर यांनी लावलेला आहे. आणि AB रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे? वरील दोघं म्हणजेच कोण कोण? डिस्कास्टेलो आणि स्टर्ली या दोघांनी एकत्रितरित्या शोध लावलेला आहे. AB रक्तगट म्हटलं तर कोण? डिस्कास्टेलो, स्टर्ली. ABO रक्तगट म्हटलं तर कोण? कार्ल लँडस्टायनर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पॉलिग्राफ टेस्ट कशाशी संदर्भात आहे? तर पॉलिग्राफ टेस्ट कशाशी संदर्भात आहे? खोटे बोलण्याशी संदर्भात आहे. हे सगळे प्रश्न आपण स्पष्टीकरण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. फक्त मी तिथं प्रश्न दाखवलेले नाहीयेत, पण स्पष्टीकरण सांगताना मी सगळीकडे उल्लेख केलेला आहे बघा. ठीक आहे. उपचार करणे याचा काही संबंध नाहीये, तपासणी करणे याचा काही संबंध नाहीये, खोटे बोलणे म्हटलं तर काय? पॉलिग्राफ टेस्ट. ठीक आहे. हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांना डॅश डॅश खाण्यास सांगतात. हृदयविकार जर झाला असेल तर काय खायला सांगतात रे? साजूक तूप खायला सांगतात का? अजून त्याचे हृदयविकार वाढणार साजूक तूप खाल्ल्यावरती. करडई तेल 100% हेच खायला सांगतात. करडई तेल वगैरे खावा किंवा फिश ऑइल खावा, कॉड लिव्हर ऑइल खावा हे सांगतात. करडई तेल हे त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. लोहित रक्तपेशींना काय म्हणतात? लोहित रक्तपेशी. लोह कशात असतं? RBC मध्ये असतं. म्हणजेच RBCंना काय म्हणतात? लोहित रक्तपेशी असं म्हणतात. RBCंना काय म्हणणार? लोहित रक्तपेशी असं म्हणणार. पुढं, संरक्षक पेशी किंवा सैनिकी पेशी कोणाला म्हणतात? संरक्षण करतात. आपल्या शरीरात जीवाणू विषाणू ज्यावेळेस जातात नाकावाटे मुखावाटे, त्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला करण्याचं काम कोण करत असतं? WBC करत असते. म्हणून WBC सैनिकांप्रमाणे काम करतात आणि आपल्या शरीराचं संरक्षण करतात. म्हणून संरक्षक पेशी आणि सैनिकी पेशी कोणाला म्हटलं जातं? तर WBC ला म्हटलं जातं. ठीक आहे. RBCचा जीवनकाळ किती असतो? RBCचा जीवनकाळ किती असतो? तर किती असतो? 127 दिवस RBC जगतात. RBC किती दिवस जगतात? 127. RBC, WBC, प्लेटलेट्स तिघांमध्ये सर्वात जास्त काळ कोण जगते? तर RBC जगत असतात बघा. RBC 127 दिवस. लक्षात ठेवायचा पॉईंट. WBC किती जगतात? WBC 3 ते 4 दिवस. आणि प्लेटलेट्स किंवा रक्तबिंबिका हे किती दिवस जगतात? 5 ते 10 दिवस. आणि WBC म्हटलं तर किती? 3 ते 4 दिवस जगतात. ठीक आहे. पुढं, रक्तपेशी RBC, WBC, रक्तबिंबिका म्हणजेच रक्तपेशीची निर्मिती कोठे होते? तिन्ही रक्तपेशींची निर्मिती कोठे होते?
तर अस्थिमज्जात होते, बोन मॅरो मध्ये होते. अस्थिमज्जा म्हणजेच बोन मॅरो, अस्थिमज्जा अस्थिमज्जेमध्ये होते. बर, आता यकृत जे आहे, यकृतामध्ये जाऊन ते मरतात. तिन्ही रक्तपेशी जाऊन कुठे मरतात, तर यकृतात मरतात. आणि तिन्ही रक्तपेशींची निर्मिती कुठे होते, तर अस्थिमज्जात होते. ठीक आहे. पुढे आता पुढचा प्रश्न तोच आहे, रक्तपेशी म्हणजेच कोण, आरबीसी डब्ल्यूबीसी रक्तबिंबिकांचा मृत्यू कुठे होतो. तिन्ही रक्तपेशींचा उल्लेख केलेला आहे, तर इथं उत्तर काय येणार आपलं, यकृत असं येणार, यकृत. आणि जर फक्त आरबीसी विचारला असं त्यांनी आपल्याला, आरबीसींचा मृत्यू कुठे होतो, तर याचं उत्तर आलं असतं आपलं प्लीहा. आरबीसी विचारला असतं, पण आरबीसी विचारलंय का, नाही. तिन्ही रक्तपेशी विचारल्यात, म्हणून उत्तर काय आलं इथं, यकृत असं आलं. असं का सांगितलं मी, हे तुम्ही एक्सप्लेनेशन व्हिडिओ बघितला असेल तर व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे. जखमेवरील रक्त गोठण्याची सुरुवात कोण करतं, जखमेवरील रक्त. आता हा प्रश्न 2016 का 17ला PSIच्या प्रीला विचारला, 16ला विचारलाय बहुतेक, आणि त्याच्यानंतर पोलीस भरतीला सारखा रिपीट करायला लागले. म्हणजे हा 7-8 वेळा तरी पोलीस भरतीला रिपीट केला असेल, पण PSIच्या प्रीला एकदा विचारला, तिथला आहे तसं कॉपी पेस्ट तुम्हाला केला. ठीक आहे. जखमेवर रक्त गोठण्याची सुरुवात कोण करतं, तर कोण करतं, रक्तबिंबिका पासून होते. रक्तबिंबिकांपासून स्टार्ट होते आणि एंड कुठे होतो, फायब्रिनोजेन पाशी एंड होतो, फायब्रिनोजेन. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी डॅश डॅश आवश्यक असते. काय आवश्यक असतं, लोह आवश्यक असतं, लोह. हिमोग्लोबिन मध्येच लोह असतं, लक्षात ठेवा. हिमोग्लोबिन मध्ये लोह असतं. आणि हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी पण कोण कार्य करत असतं, लोह कार्य करत असतं. पुढचा पॉइंट, हिमोग्लोबिन हे डॅश डॅश आहे. आता हिमचा अर्थ काय सांगितला आपण, हिम म्हणजेच काय, लोह. आणि ग्लोबिन म्हणजेच काय, प्रथिन. आता लोहयुक्त प्रथिन, हिमोग्लोबिन म्हणजेच काय मग झालं, लोहयुक्त प्रथिन. हा त्याचं उत्तर झालं बघा. हिमोग्लोबिन म्हणजेच काय, लोहयुक्त प्रथिन. आता बरं, हा प्रश्न 2023 पर्यंत एकदा पण विचारलेला नव्हता. 2023च्या पोलीस भरतीला आता कुठेतरी एकाच ठिकाणी हा एकदा प्रश्न विचारला गेला. पण हा नोट्स मध्ये आपण 2017 पासून ठेवलेला आहे. हा पॉइंट, हा जो पॉइंट आहे हा 2017 पासून आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला दिसेल, पण 11 पासून 2023 पर्यंत एकदा पण नाही विचारला, आणि 2023ला हा प्रश्न एकदा आलेला आहे. ठीक आहे. आता पुढं, हिमोग्लोबिनचे मुख्य कार्य कोणते, हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य कोणते, तर अन्नाचे वहन करणे असं कोण नाही करत, म्हणजे जीवनसत्वांचे वहन करणे हे पण नाही, प्रथिनांचे वहन करणे हे पण नाही, ऑक्सिजनचे वहन करणे हे त्याचं उत्तर झालं. काय उत्तर याचं, ऑक्सिजनचे वहन करणे. हिमोग्लोबिनचं मुख्य कार्य काय, ऑक्सिजनचं वहन करणे. एक हिमोग्लोबिन जो आहे तो किती ऑक्सिजन घेऊन जातो, 4 ऑक्सिजन घेऊन जातो. किती, 4 ऑक्सिजन तो घेऊन जात असतो. एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजन घेऊन जातो, लक्षात ठेवायचं कोण. हिमोग्लोबिनच्या कमतरतेने कोणता रोग होतो. आता हिमोग्लोबिन जर कमी झालं, याचाच अर्थ रक्त कमी झालं, म्हणजेच रक्ताचा नाश झाला, आणि नाशलाच क्षय असं म्हणतात. क्षय म्हणजेच रक्ताचा क्षय झाला, म्हणजे उत्तर काय येणार इथं, रक्तक्षय. मी त्याची फोड करून सांगितली फक्त ग्रामरच्या भाषेत. हिमोग्लोबिन म्हणजे कमी झालं, म्हणजेच रक्त कमी झालं, कमी म्हणजेच नाश झाला, नाश म्हणजेच क्षय झाला, म्हणजेच रक्तक्षय झाला. हिमोग्लोबिनच्या कमतरतेने कोणता रोग होतो, रक्तक्षय हा रोग होतो. टीबी याचा काय संबंध नाहीये. हिपॅटायटिस, बरं, टीबी जो आहे हा फुफ्फुसाचा रोग आहे. हिपॅटायटिस हा यकृताचा रोग आहे, यकृत. आणि झिका जो आहे तो झिका विषाणू ज्यावेळेस आपल्या शरीरात जातो त्यावेळेस तो झिका हा रोग होतो. ठीक आहे. हिमोग्लोबिन मध्ये डॅश डॅश हा खनिज असतो, हा प्रश्न विचारलेला आहे. आता आपण वरतीच रिपीट केलाय. हिम म्हणजेच काय, हिमचा अर्थ काय होतो, लोह. हिम म्हणजेच काय, लोह. याचं उत्तर काय असणार आहे, लोह. हिमोग्लोबिन मध्ये डॅश डॅश खनिज असतो, तर कुठला असणार आहे इथं, लोह. इथं 2 वेळा एक टाईप झाला, बरं, प्रिंट मिस्टेक आहे ती फक्त, पण एकच टाईप झालं, वेगळं काय नाहीये. ठीक आहे. कॅल्शियमचा काय संबंध नाही इथं, कॅल्शियमचा काय संबंध नाही, मॅग्नेशियम नाही, आयोडीन नाही. इथं उत्तर काय आपलं, लोह हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. रोहिणीतील रक्तात ऑक्सिजन जेवढा जास्त, ऑक्सिजन जर शरीरात जास्त असेल तेवढंच रक्त कसं दिसतं, लाल दिसतं, गडद लाल. ऑक्सिजन जेवढं जास्त तेवढं रक्त लाल, ऑक्सिजन जेवढं कमी
तेवढं रक्त निळसर दिसतं. लक्षात ठेवायचं, ऑक्सिजन जेवढा जास्त रक्त लाल, ऑक्सिजन जेवढा कमी तेवढं रक्त निळसर. मग इथं काय विचारले, ऑक्सिजन जास्त आहे म्हणजे रक्त कसं दिसणार आहे, लाल दिसणार आहे. रक्त कसं दिसणार आहे, लाल. हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि ऑक्सिजन जर कमी असेल त्यावेळेस रक्त कसं दिसणार आहे, निळसर किंवा निळे दिसणार आहे. हे कधी दिसणार, ऑक्सिजन ज्यावेळेस कमी असेल तेव्हा. हे तर पाहिलं तर लिहून ठेवा, ऑक्सिजन ज्यावेळेस कमी तेव्हा निळसर आणि ऑक्सिजन ज्यावेळेस जास्त तेव्हा लालसर. लाल निळे हे काय संबंध नाही, काळे हे पण काय संबंध नाही. ठीक आहे, पुढे जखमेवरील रक्त गोठण्यासाठी जीवनसत्व कार्य करते. बरं, हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा म्हटलं. समजा मी पडलो आणि इथं ठेच लागली, ठेच लागून इथं जखम झाली. आता मला इथं रक्तस्राव होते. तो रक्तस्राव थांबवण्यासाठी मी तिथं केक लावला. मी काय म्हटलं, केक लावला, असं लक्षात ठेवा म्हटलं होतं. के क म्हणजे के ला इंग्लिशमध्ये के म्हणणार आणि क ला सी जीवनसत्व, म्हणजे के जीवनसत्व आणि क जीवनसत्व, किंवा इंग्लिशमध्ये के आणि सी दोन जीवनसत्व कार्य करतात. के क, केक. आणि पहिलं उत्तर काय शोधायचं म्हटलं मी तुम्हाला, के शोधायचं, की. म्हणजे इथं उत्तर काय आहे, की. इथं क तर दिलेलाच नाहीये, त्यामुळे काही कन्फ्युजनचा पार्टच नाहीये. पण जरी क दिलेला असला असता तरी मी उत्तर पहिलं केच लिहिलं असतं, के. लक्षात ठेवा, जखमेवरील रक्त गोठण्यासाठी कोणतं जीवनसत्व कार्य करतं, तर के जीवनसत्व कार्य करतं, के. लक्षात ठेवा, के. के जर नसता पर्यायामध्ये तर आपण क शोधला असता, पण क पर्यायामध्ये नाहीये, त्यामुळे कन्फ्युजनचा पार्टच नाही इथं. ठीक आहे, पुढं. आता WBCची संख्या 2 लाखांपेक्षा जास्त झाल्यास त्याला रक्ताचा कर्करोग असे म्हणतात. बरं, कर्करोगाची व्याख्या पहिल्यांदा विचारलेली ती समजून घ्या. पेशींची, 3 शब्दात सांगतो, पेशींची अनियंत्रित वाढ. काय शब्द सांगितला, पेशींची अनियंत्रित वाढ, त्याला काय म्हणतात, कर्करोग. म्हणजे ज्या ठिकाणी जिभेचा कर्करोग जर झाला तर पेशींची अनियंत्रित वाढणार आणि जिभेच्या इथं गाठी तयार व्हायला स्टार्ट होणार. मेंदूचा कर्करोग जर झाला तर मेंदूत पेशींची अनियंत्रित वाढ होणार, गाठ तयार होणार. किंवा जबड्याचा कर्करोग होतो, किंवा रक्ताचा कर्करोग होतो, त्वचेचा कर्करोग होतो. जो कुठला कर्करोग होणार तिथे पेशींची अनियंत्रित वाढ होणार आणि गाठी तयार होणार. मग तसंच रक्ताचा कर्करोग म्हणजेच WBCची संख्या 2 लाखापेक्षा जास्त झाल्यास त्याला रक्ताचा कर्करोग असे म्हणतात. त्याच प्रत्यक्षात काय म्हणतात, म्हणजेच रक्ताचा कर्करोग म्हणजे काय असा प्रश्न विचारलाय. उत्तर काय याचं, ल्युकेमिया हे त्याचं उत्तर झालं, ल्युकेमिया. आता बाकीचे ऑप्शन पण बघूयात. ॲनिमिया म्हणजेच काय, रक्तक्षय. रक्तक्षय, रक्तक्षय म्हणजेच काय, ॲनिमिया. वरती पाहिलं आपण, लोहाच्या कमतरतेने कुठला रोग होतो, तर रक्तक्षय. आणि रक्तक्षयलाच ॲनिमिया असं इंग्लिशमध्ये म्हणतात. मायोपिया जो आहे हा डोळ्यांसंदर्भात रोग आहे. आपण जिथं ज्ञानेंद्रिय चॅप्टर बघणार ना त्या ठिकाणी आपण मायोपिया म्हणजे काय सविस्तर बघूयात. पुढं, थॅलेसिमिया हा रोग डॅश डॅश रोग आहे. थॅलेसिमिया त्याच्यामध्ये आरबीसी तयारच होत नाहीत, त्यामुळं बाहेरून त्या व्यक्तीला बाहेरून रक्त टाकायला लागतं. 2 आठवडे 3 आठवड्याच्या नंतर कंटिन्यू शरीरातलं रक्त काढावं लागतं ते, आणि नवीन रक्त टाकायला लागतं. त्यालाच काय म्हणतात, थॅलेसिमिया. हा थॅलेसेमिया हा अनुवंशिक रोग आहे. कसा रोग आहे, अनुवंशिक. संसर्गजन्य काय संबंध नाही, वरील दोन्ही काय संबंध नाही, यापैकी नाही, काय नाही. अनुवंशिक थॅलेसेमिया हा प्रश्न विचारलाय तुम्हाला. थॅलेसेमिया हा रोग कसा आहे, अनुवंशिक रोग आहे. लक्षात ठेवायचे, थॅलेसेमिया हा रोग कसा आहे, अनुवंशिक रोग आहे. सिकल सेल ॲनिमिया हा सुद्धा रोग कसा आहे, अनुवंशिक रोग आहे. हा पण पॉइंट आपण तिथं बघितला होता. अनुवंशिक म्हणजेच काय, आई वडिलांना, आजी आजोबांना किंवा खापर पंजोबा त्यांच्या पिढीमध्ये, घरातल्या कुणाच्या पिढीमध्ये कुणाला ना कुणाला तरी तो रोग होता आणि त्या रोगामुळं तो अपत्यामध्ये रोग आला, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, अनुवंशिक रोग असं म्हणतात. थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया हे रोग कसे आहेत, अनुवंशिक रोग आहेत. ठीक आहे, आता सिकल सेल ॲनिमिया हा रोग झाल्यास आरबीसीचा आकार कसा होतो. आरबीसी नॉर्मल, तुमच्या शरीरात माझ्या शरीरात नॉर्मल आरबीसी कशा असतात, राऊंड असतात. अंडकृती झाली ऍक्च्युली, गोलाकार असणार, गोल अशा प्रकारे असणार आरबीसी. पण सिक्कल सेल ॲनिमिया झाल्यानंतर त्यांचा आकार कसा होतो, सिक्कलचाच अर्थ होतो कोयता. मग कोयत्याचा आकार कसा असतो, हा कोयता झाला ना, म्हणजेच अर्धचंद्राकृती, म्हणजेच कोयत्यासारख्या. आणि हा प्रश्न 2023 ला विचारला. मी हे 2017 पासून लिहून देत असतो आणि 2023च्या पोलीस भरतीला हा प्रश्न विचारलाय. सिकल सेल ॲनिमिया हा रोग झाल्यास आरबीसीचा आकार कसा होतो, तर कोयत्याप्रमाणे होतो. मी तिथं लिहिताना सिकल सेल ॲनिमिया जिथं लिहिलेलं आहे, द सिकल
सिकल असं लिहून डॅश करून कोयता, सिकलचा अर्थ काय होतो कोयता असं लिहून दिलेलं आहे आणि स्पष्टीकरणामध्ये अर्धचंद्राकृती होतो असं लिहून दिलेलं आहे. अर्धचंद्राकृती म्हणजेच काय, हा अर्धचंद्रच आहे ना, अर्धचंद्र दोन्ही पॉईंट लिहून दिलेत मी, अर्धचंद्र पण लिहून दिलेलं आहे आणि कोयता पण लिहून दिलेला आहे. 2011 पासून 2023 पर्यंत हा प्रश्न विचारलेला नव्हता, पण 2023 ला आत्ता हा प्रश्न विचारला. सिकल सेल अॅनिमियामध्ये आरबीसीचा आकार कशाप्रमाणे होतो, तर कोयत्याप्रमाणे होतो. सिकलचाच अर्थ होतो कोयता, कोयत्याला इंग्लिशमध्ये सिकल म्हणतात, लक्षात ठेवा. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे या रोगास काय म्हणतात, तर काय म्हणतात थ्रोम्बोसिस. रक्तवाहिन्यांमध्ये जर गुठळ्या झाल्या तर त्याला काय म्हणणार, थ्रोम्बोसिस म्हणणार, थ्रोम्बोसिस, लक्षात ठेवा थ्रोम्बोसिस. हिमोफिलियामध्ये काय होतं, जखमेवरील रक्त गोठत नाही. तुम्हाला लिहायचंय तिथं, हिमोफिलिया हा एक अनुवंशिक रोग आहे आणि जखमेवरील रक्त गोठत नाही. हिमोफिलिया हा अनुवंशिक रोग आहे आणि जखमेवरील रक्त गोठत नाही. ल्युकेमिया, आता ल्युकेमियाला आपण आत्ताच वरती प्रश्न बघितला, रक्ताचा कर्करोग म्हणजेच कोण, ल्युकेमिया. डब्ल्यूबीसीची संख्या 2 लाखापेक्षा जास्त गेली तर त्याला काय म्हणतात, ल्युकेमिया. आणि मायोपिया हा डोळ्यांसंदर्भात आहे, ज्ञानेंद्रिय चॅप्टर ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण तो पॉईंट सविस्तर बघूया. ठीक आहे, पुढं हा साधा सिंपल प्रश्न आत्ता विचारला 2023 ला. एकूण रक्तगट किती असतात, एकदम सिंपल प्रश्न, साधा सिंपल. किती, बर कुठले कुठले असतात, ए असतो, बी असतो, ओ असतो आणि ए बी असतो, बरोबर ना. हे 4च रक्तगट असतात, म्हणजे उत्तर काय इथं 4 रक्तगट असतात. किती असतात, 4 रक्तगट असतात. आता ऍक्च्युली हा पोलीस भरतीच्या लेवलला विचार केला तर बरोबर आहे 4, पण ऍक्च्युअल मध्ये रक्तगट किती असतात तर 8 असतात. हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय फक्त मी. आता माहिती 8 कसे, ए प्लस, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह आणि ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह. म्हणजे एकूण रक्तगट किती झाले, आता 8 रक्तगट झाले. हे ऍक्च्युअल मध्ये उत्तर झालं 8, पण पोलीस भरतीला एवढं डिटेलमध्ये गेलेले नाहीयेत ते, त्यामुळे इथं उत्तर काय दिले त्यांनी 4 दिलं होतं. 2023च्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये याचं उत्तर 4 दिलेलं आहे. ठीक आहे, सर्व योग्य दाता रक्तगट कोणता. आता हा पोलीस भरतीचा आवडीचा प्रश्न आहे, सर्व योग्य दाता कोण, म्हणजे कुठला रक्तगट सर्वांना रक्त देऊ शकतो, तर उत्तर काय, ओ रक्तगट. सर्व योग्य दाता कोण, ओ रक्तगट. आणि सर्व योग्य ग्राही कोण, ए बी रक्तगट. सगळ्यांकडून रक्त घेऊ शकतो कोण आहे, असा ए बी. सर्वांना रक्त देऊ शकतो असा कोण, ओ. हा साधा सिंपल सरळ प्रश्न आहे. पोलीस भरतीला आतापर्यंत म्हणजे 2011 पासून आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत, दोन्ही पण. हा पण प्रश्न रक्तगट दाता म्हणून आणि ग्राही म्हणून, हे दोन्ही प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत. पण आता 2023 ला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला. हाच प्रश्न थोडासा डिटेलमध्ये जाऊन इंग्लिशमध्ये विचारला, तो सगळ्यात शेवटी टाकलेला आहे मी. तुम्हाला तो प्रश्न पहिला दाखवतो. आता पॉइंट आलेलाच आहे तर घेतो मी. डॅश डॅश या रक्तगटाला युनिव्हर्सल ऍक्सेप्टर असे म्हणतात. हा 2023चा प्रश्न आहे, हा आता विचारला तुम्हाला. आता तुम्हाला वाटत असेल की हे डबल का टाकला प्रश्न. आता इथं ओ पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह आणि ए बी निगेटिव्ह असं म्हटलेलं आहे तिथं. आता ओ ला पॉझिटिव्ह, बरं ऍक्सेप्टर म्हणजे घेणारा, म्हणजे उत्तर ए बी तर येणार आहे एवढं तर कळते आपल्याला. आता ए बी पॉझिटिव्ह लिहायचं का ए बी निगेटिव्ह लिहायचं, त्याचं उत्तर काय, ए बी पॉझिटिव्ह हे त्याचं उत्तर आहे, ए बी पॉझिटिव्ह. हे डिटेल झालं, खूप डिटेल झालं, एमपीएससी लेवलचा प्रश्न झाला, पण 2023 ला हा प्रश्न विचारलेला आहे. आता कुठं ते मला एक्झॅक्ट आठवत नाही, कारण की 82 प्रश्नपत्रिका आहेत माझ्या डोळ्यासमोर. ते 82 प्रश्नपत्रिका कुठं झाल्या हे मला आठवू शकत नाही बघा. पण हा प्रश्न आता 2023 ला विचारलेला आहे, एवढं 100%. आणि त्याच्याच रिलेटेड मग हा खालचा प्रश्न मी तयार केलाय. हा प्रश्न जो आहे हा प्रश्न मी तयार केला. आता इथं ऍक्सेप्टर म्हटलं ना, मग डोनर बघायचा. आता डॅश डॅश रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात. कुठला रक्तगट रक्तदान सर्वांना देऊ शकतो, म्हणजे डोनर. म्हणजे इथं काय येणार, ओ निगेटिव्ह. याचं उत्तर काय, ओ निगेटिव्ह. लक्षात ठेवा, ऍक्सेप्टर म्हटलं आतापर्यंतचा बेसिक प्रश्न, म्हणजे रक्त सर्व योग्य ग्राही ए बी, आणि डिटेलमध्ये गेलं तर ए बी पॉझिटिव्ह. ए बी कोण, पॉझिटिव्ह. आणि रक्त सर्व योग्य दाता म्हटलं तर कोण, आतापर्यंत साधा सिंपल म्हटलं तर सर्व योग्य दाता ओ. आणि डिटेलमध्ये गेलं तर काय, ओ निगेटिव्ह. ओ निगेटिव्ह सर्व योग्य दाता असतो. ठीक आहे, आता आपण आपल्या सिक्वेन्स कडे येऊयात परत.
ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता, पृथ्वीवर सर्वात कमी आढळणारे रक्तगट कुठले? सर्वात कमी हा प्रश्न विचारलाय, फक्त एवढंच विचारलंय, सर्वात कमी आढळणारं रक्तगट कुठलं? तर कुठलं रक्तगट आहे? एबी. एबी रक्तगट सर्वात कमी असतो, आढळतं, आणि ओ रक्तगट जो आहे तो सर्वात अधिक आढळतो. लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? एबी आणि ओ, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. बालकांचे रक्तगट हा प्रश्न एकदाच विचारला, मी सविस्तर स्पष्टीकरणाच्या व्हिडिओत पण मी सांगताना सांगितलं की हा प्रश्न एकदाच विचारला, एमपीएससी लेवलचा प्रश्न आहे, नाही लक्षात राहिला तरी चालेल, पण एक ट्रिक फक्त त्यातली लक्षात ठेवा. बालकाचे रक्तगट एबी असेल तर आई वडिलांचे रक्तगट कोणते असू शकते? बरं, मी ती ट्रिक पहिली सांगतो परत एकदा. बरं, बालक, इथं पालक असतील आणि इथं बालक असेल. पालकांमध्ये जर एबी आला तर बालकामध्ये ओ कधीच नसतो, आणि पालकांमध्ये जर ओ आला तर इथं एबी कधीच नसतो. हे एवढं लक्षात ठेवायचं फक्त. म्हणजे एबी आणि ओ एकमेकांचे शत्रू आहेत. काय लक्षात ठेवायचं? एबी आणि ओ एकमेकांचे शत्रू आहेत. आता इथं जर एबी असेल ना, तो ओ वाले पर्याय सगळे उडवायचे खाली मला. मग ओ वाला पर्याय गेला, ओ वाला पर्याय गेला, ओ वाला पर्याय गेला. मग राहिलं काय? फक्त बी आणि ए हे त्याचं उत्तर झालं. बस एवढीच ट्रिक फक्त इथं लक्षात ठेवा. भविष्यात हाच प्रश्न थोडासा चेंज करून जरी दिला तरी एवढं पॉइंट लक्षात ठेवायचा की ए बी आणि ओ रक्तगट एकमेकांचे शत्रू आहेत, त्यांची जोडी कधीच येणार नाही. म्हणजे ए बी रक्तगट जर पालकांमध्ये असेल तर मुलामध्ये ओ कधीच येणार नाही, आणि ओ रक्तगट पालकांमध्ये असेल तर ए बी रक्तगट मुलामध्ये कधीच येणार नाही. पुढं, रक्ताच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? रक्ताचा अभ्यासशास्त्र म्हणजेच कोण? हिमॅटोलॉजी. काय म्हणतात? हिमॅटोलॉजी. हिम म्हणजेच काय? हिम, लोह, आणि लोह कुठे असतं? रक्तात असतं, रक्तातल्या आरबीसीत असतं, म्हणून हिमॅटोलॉजी त्याचं उत्तर झालं. बाकीचे ऑप्शन बघूयात. कार्डिओलॉजी म्हणजेच काय? हृदयाचा अभ्यासशास्त्र. हृदयाचा अभ्यास म्हणजेच काय? कार्डिओलॉजी. एन्जिओलॉजी म्हणजेच काय? रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? कार्डिओलॉजी. बस. पुढं, हृदयाच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? परत तेच रिपीट केलं मी, कार्डिओलॉजी. कार्डिओलॉजी म्हणजेच काय? हृदयाच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणणार? कार्डिओलॉजी. ठीक आहे. पुढे बघा आता, रक्ताचा पीएच, रक्ताचा पीएच किती असतो? पीएच म्हणजेच काय? पीएच पट्टीमध्ये 0 ते 14 असं मूल्य असतं. त्यातला 7ला उदासीन असतं. ना आंबट, ना खारट, ना तुरट, म्हणजेच काय? उदासीन, म्हणजेच पीएच 7. मग पाण्याचा पीएच 7 असतो. 7 पेक्षा खाली जे आलं ते ऍसिडिक असतं, आम्ला असतं. 7च्या पुढे जे गेलं ते आम्लारी असतं, आम्लारी. मग इथं 7.4 आम्ला, ह्याचा पीएच किती असतो रक्ताचा? 7.4 हा पीएच असतो, 7.4. लक्षात ठेवा. रक्ताची जर तुम्ही टेस्ट केली तर ती थोडीशी खारट तुरट लागती बघा. म्हणजेच काय? रक्ताचं पीएच 7 पेक्षा जास्त येणार, एवढं तर कळलं पाहिजे. आणि तेवढ्या एका पॉइंटवरून 6.4 हा ऑप्शन आपल्याला कट करता येतो. बाकीचे तर तुम्ही काही लिहताल माहित नसेल तर, पण पहिलं ऑप्शन तर आपला तेवढ्या एका लॉजिकवरनं कट होतो. ठीक आहे. 53 नंबरचा प्रश्न बघा आता, जखमेवरील रक्तप्रवाह लवकर थांबवण्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय कुठला? जर दाढीला जर गेल्याच्या नंतर, मुलांना माहिती असेल यात तुमच्यापैकी, जर दाढी गेल्याच्या नंतर तिथं जर कट झालं, थोडंसं रक्त यायला लागलं, तर तो सलूनवाला तिथं काय फिरवतो? तुरटी फिरवतो. का फिरवतो? कारण की रक्तप्रवाह लगेच थांबतो. सर्वोत्तम उपाय कुठला? तर तुरटी. तुरटी हे त्याचं उत्तर झालं. सर्वोत्तम म्हटले त्यामुळे पाणी नाही येणार, तेल नाही येणार, सर्व नाही येणार. सर्वोत्तम उपाय काय असणार आहे? तुरटी. ठीक आहे. आता एकदा रक्तपराधन केल्यानंतर, रक्तपराधन म्हणजे ब्लड डोनेशन, रक्तदान म्हणतो ना आपण, त्याला वैज्ञानिक भाषेत रक्तपराधन असं म्हणतात. एकदा रक्तपराधन केल्यानंतर पुन्हा डॅश डॅश महिन्यानंतर रक्तपराधन करता येते. तर किती महिन्यानंतर करायला लागतं? 3 महिन्यानंतर करू शकतो. 3 महिने. म्हणजे ज्यावेळेस रक्तदान केलं ना, त्यावेळेस ते रक्त पुन्हा शरीरात तयार होण्यासाठी 3 महिने इतका कालावधी लागतो. किती महिने? 3 महिने. ठीक आहे. रक्तातील डॅश डॅशचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयरोग होण्याची शक्यता असते. रक्तात काय जास्त झालं तर हृदयरोग होऊ शकतो? तर आपण एक एक पॉईंट बघूयात. WBC जास्त झाल्या म्हणून हृदयरोग होऊ शकतो का? अजिबात नाही. RBC जास्त झाल्या म्हणून होऊ शकतो का? अजिबात नाही. आणि मग सर्वात शेवटचं उत्तर काय येणार आपलं? कोलेस्ट्रॉल. रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर वाढलं
तर हृदयरोग होण्याचे चान्सेस असतात. जे लोक तेलकट तुपकट पदार्थ खातात, पिझ्झा खातात किंवा सारखं तळलेले पदार्थ जास्त खाल्लेले असतात, त्यांच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण काय होतं, वाढत जातं आणि परिणामी हृदयरोग होणार हे निश्चित असतं. ठीक आहे, पुढचा पॉईंट. कोणता रोग आई वडिलांकडून अनुवंशिकरित्या प्राप्त होतो? अनुवंशिकरित्या आई वडिलांकडून प्राप्त होतो म्हणजेच काय? बरं, सिकल सेल ॲनिमिया होतो का? होतो, 100%. सिकल सेल ॲनिमिया हा एक अनुवंशिक रोग आहे, आपण लिहून दिलेलं आहे पॉईंट. मुडदूस, आता मुडदूस जो आहे, विटॅमिन ड, जीवनसत्व ड च्या अभावी कुठला रोग होतो? तर मुडदूस हा रोग होतो. मूत्रपिंड निकामी होणे, जो पाणीच कमी पितोय शरीरात, पाणी जो कमी पितो किंवा कॅल्शियमच्या गोळ्यासारखा खातो किंवा प्रोटीन पावडर जास्त खातो, क्रिएटिन जास्त खातो, त्याचं मूत्रपिंड म्हणजे किडनी फेल होती. म्हणजेच हा काय अनुवंशिक रोग नाहीये. तुमच्या सवयीवरती डिपेंड आहे किडनी फेल होणार का नाही होणार, हे तुमच्या सवयीवरती डिपेंड असतं. त्यामुळे हे पण उत्तर नाही, हे पण उत्तर नाही. रक्तक्षय, लोहाच्या अभावी, लोहाच्या अभावी कुठला रोग होतो? रक्तक्षय. म्हणजे हे नाही येणार, हे पण नाही येणार, हे पण नाही येणार. मग तो उत्तर काय राहिलं? फक्त सिकल सेल ॲनिमिया हे त्याचं उत्तर राहिलं. आई वडिलांकडून अनुवंशिकरित्या कुठला रोग पसरतो? सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे. मानवी शरीरात 5 लिटर रक्त असते, ते मानवाच्या एकूण वजनाचे किती टक्के असते? पॉईंट लिहून दिलेले आपण क्लिअर कट. तर किती टक्के असते? 8% असते. मानवाच्या शरीराचं वजन जर समजा 100 kg पकडलं मी, तर रक्ताचं वजन 8 kg भरलं पाहिजे. हा तर एक सर्वसाधारण अंदाज सांगितला मी. ठीक आहे, पुढचा पॉईंट. खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो? त्याचं उत्तर काय? 14 जून. 14 जूनला साजरा केला जातो. मी हसलो का ते तुम्हाला सांगतो, कारण की हा पण प्रश्न आहे ना, मी नोट्समध्ये 2018 किंवा 19ला वगैरे ऍड केला असेल. स्टार्टिंगच्या नोट्समध्ये नव्हता, नंतर ऍड केला होता. पण हा प्रश्न 2023ला, आत्ता जी पोलीस भरती झाली 2023च्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर काय? 14 जून. आणि मी एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये पण सांगितलं आता की कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. त्या रक्तगटाच्या शोधामुळे रक्तदान करणं पॉसिबल होतंय. त्यामुळं त्यांची जन्मतारीख म्हणजेच 14 जून ही तारीख रक्तदान दिवस साजरा केली जाते. कुणाचा? कार्ल लँडस्टायनर यांचा जन्मदिवस येतो. ठीक आहे. आता 59 नंबरचा प्रश्न रायगडला विचारलेले. बरोबर, रायगडच्या पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय. नीट बघा तुम्ही, प्रश्नाची लेंथ बघा किती. एवढा मोठा प्रश्न पोलीस भरतीला विचारला. तुम्हाला प्रश्न बघितला तर वाटलं असेल की सर खरंच पोलीस भरतीचेच प्रश्न काढतायत का? आता मी इथं मुद्दाम लक्षात ठेवलेले, रायगड 2023ची प्रश्नपत्रिका काढा, हा प्रश्न तुम्हाला तिथे सापडेल. वर्ड टू वर्ड कॉपी पेस्ट केलेला आहे तो प्रश्न. मी काहीच चेंजेस केलेले नाही, मनाचं काहीच टाकलेलं नाही. 2023च्या रायगडच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न तुम्हाला सापडेल. काय प्रश्न बघितलाय? अवघड आहे का प्रश्न? ते पण बघूयात आपण. रक्त तयार करणारे अवयव, रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारे वैद्यक विज्ञानाची शाखा म्हणजेच रक्तशास्त्र म्हणजेच हिमॅटोलॉजी, असा पहिला पॉईंट आहे. लिहून दिलाय आपण सरळ पॉईंट. 100% बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट. एबीओ रक्तगटाचा शोध 1900 साली कार्ल लँडस्टायनर यांनी लावला. लिहून दिलंय, साला सकट लिहून दिलेलं आहे आपण नोट्समध्ये. कार्ल लँडस्टायनर हे पण लिहून दिलेलं आहे, एबीओ पण लिहून दिलेलं आहे, सगळं लिहून दिलेलं आहे पॉईंट. या शोधाबद्दल 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक भेटलं. 1930 नोबेल हा पण पॉईंट आपण बॅच मध्ये लिहून दिलेला आहे. त्यामुळे नवीन काहीच नाहीये, हे पण लिहून दिलेलं आहे, हे पण लिहून दिलेलं आहे. बरोबर आहे पॉईंट. एबी रक्तगटाचा शोध डिस्कास्टेलो स्टर्ली यांनी 1902 साली लावला. अरे एवढं डिटेल, पोलीस भरतीचा प्रश्नपत्रिका सोडवतोय आपण. एबी रक्तगट इथं कॉमन यायला पाहिजे, इथं कॉमन चुकलेलं आहे. एबी रक्तगटाचा शोध डिस्कास्टेलो स्टर्ली हा पण पॉईंट बरोबर आहे, हा लिहून दिलेला आहे. 1902 सुद्धा पॉईंट नोट्स मध्ये लिहून दिलेला आहे. मी आत्ताच्या ऑनलाईनच्या बॅचचं नाही बोलत आहे, 2017च्या बॅच पासून हा पॉईंट लिहून दिलेले आहेत मी सगळे. हे पण स्टेटमेंट काय बरोबर आहे. पुढं, ओ रक्तगटाला सर्व योग्य दाता म्हणतात आणि एबी रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणतात. हे दोन्ही पण पॉईंट 100% बरोबर आहेत. दोन्ही पण पॉईंट आपण लिहून दिलेले आहेत. म्हणजे काय उत्तर यायचं? ए बी सी डी सगळेचे सगळे स्टेटमेंट काय तिथं बरोबर आहेत. ठीक आहे. खालीलपैकी कशाच्या कमतरतेने दुखापतीमध्ये जास्त रक्तस्राव होतो? तोच प्रश्न रिपीट केला फक्त, कारण की शब्दरचना बदलली ना
दोन्ही प्रश्न विचारलेत. वरती आपण केकचं उदाहरण दिलं मी मागाशी, के विटॅमिन केचं उदाहरण दिलं. तोच प्रश्न, वेगळं काहीच नाहीये, फक्त शब्दरचना बदलली. दुसऱ्या पोलीस भरतीला म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या शब्दरचनेत प्रश्न विचारला. जखमीवर रक्त गोठण्यासाठी कुठलं जीवनसत्व कार्य करतं? तर विटॅमिन के. कुठलं? विटॅमिन के हे कार्य करतं, विटॅमिन के. आता इथं पर्यायामध्ये सी पण दिलेलं आहे, बघा नीट लक्ष द्या. सी पण दिलेलं आहे. मी क म्हटलं ना, के केक लक्षात ठेवा. केक म्हणजे के म्हणजे इंग्लिशमध्ये केच आहे आणि क म्हणजे इंग्लिशमध्ये सी आहे. आता इथं पर्याय त्यांनी डी इंग्लिश पर्याय टाकले सगळे. के सी ए. आता पर्यायामध्ये के पण दिलाय, सी पण दिलाय. मी पहिल्यापासून सांगत आलोय, एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओमध्ये पण सांगत आलोय. दोन्ही जरी पर्याय दिलं तरी उत्तर काय लिहायचं? के लिहायचं, के. आणि के जर दिलेलं नसेल तर सी पर्याय, सी शोधायचं. आता इथं के दिला होता म्हणून इथं उत्तर काय आपलं? के हे उत्तर असणार, सी नाहीये. हा पण प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे 2023च्या पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे, पुढे बघा. आता खालीलपैकी कोणता घटक रक्तपेशींमध्ये असलेल्या ऑक्सिजनची शरीरातील विविध अवयवांपर्यंत वाहतूक करण्यासाठी जबाबदार आहे? साधा सिंपल प्रश्न होता, शब्दरचना वाढून ठेवली. ऑक्सिजनचं वहन कोण करतं? बस एवढाच प्रश्न आहे. ऑक्सिजनचं वहन कोण करतं? तर हिमोग्लोबिन करतं. कोण करतं? हिमोग्लोबिन. उत्तर काय याचं? हिमोग्लोबिन. केरॅटिन याचा काय संबंध नाहीये, इन्शुलिन काय संबंध नाही, कोलेजन काय संबंध नाही. बनवलेले पर्याय सगळे 62-63 आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तरी पर्याय एकदा बघूयात. युनिव्हर्सल ऍक्सेप्टर असं म्हटलं तर ए बी पॉझिटिव्ह म्हणायचं आणि युनिव्हर्सल डोनर म्हटलं तर काय? ओ निगेटिव्ह म्हणायचं. बस 63 प्रश्न होते. 63 प्रश्न आपण सविस्तर डिस्कस केले. या सगळ्यात प्रश्न हे 2 प्रश्न होते ना, या प्रश्नांचा उल्लेख फक्त मी कदाचित नोट्समध्ये केलेला नाहीये किंवा आपल्या बॅचमध्ये, ऑनलाईन बॅच जे आहे त्याच्यामध्ये पण केला नाही. फक्त हा प्रश्न नोट्स जर तुम्ही लिहिले असेल तर नोट्स लिहिलेल्या नोट्समध्ये हा पॉईंट ऍड करून ठेवा, हे 2 प्रश्नांचे. बाकी सगळ्या पॉईंट वरचे जे आहेत ना त्यांचे संदर्भ आपल्या नोट्समध्ये आहेत. हे 2 संदर्भ फक्त आपल्या नोट्समध्ये नाहीयेत, ते ऍड करून ठेवा फक्त. ठीक आहे, या ठिकाणी आपण इथंच थांबूयात. आता नेक्स्ट टॉपिक सोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.